मन मनास उमगत नाही, मन मनास उमगत नाही, आधार कसा शोधावा, स्वप्नातील पदर धुक्याचा हातास कसा लागावा. रंगगंध कलासक्त न्यास 40 गाव सहर्ष सादर करीत आहे मन मनास उमगत नाही. लेखिका प्रतिभा देशपांडे, दिग्दर्शक अशोक अडावतकर. खरंच आहे, मन मनास उमगत नाही. कधी कधी आपलं स्वतःचंच मन आपल्याला कळत नाही, तर दुसऱ्याचं मन कुठून समजणार. त्यातून आपले आपसात होणारे व्यवहार कसे होतात, त्याचा आधार कार्यकारण भाव बरोबर सापडतो का. आपल्या आजूबाजूच्या लोकांबरोबर आनंद घेत घेत निरागस साधं सोपं जगावं, अशी मनातली स्वप्न धुक्यासारखीच असतात. क्वचित त्यांचा पदर सहज हाताला लागतो, पण बऱ्याचदा तो हाताला लागतच नाही. तो पदर हाताशी लागण्यासाठी लागतं एक संवेदनशील मन. प्रतिभा देशपांडे या लेखिकेनं तिच्या नेहमीच्या व्यवहारातले सांगितलेले हे अनुभव, तिला भेटलेली माणसं, नातेसंबंधातले वळसे खूपच लोभसवाणे आहेत. शिलाबाई, थांबशील ना मी येईपर्यंत? 3 पर्यंत नक्की येते. त्याआधी आली मुंबईची मित्रमंडळी तर पंचायत नको, म्हणून तुला थांबवते. काही काळजी करू नका तुम्ही. मुलांना सांगून आले मी, घरी जाईपर्यंत खेळतील शेजारी. आणि आलीच मंडळी तर करून देईन मी गरमागरम चहा. साहेबांना माझ्या हातचा आवडतोय ना तसा. शिलाबाई म्हणत होती ते अगदी खरं होतं. तिच्या हाताला छान चव होती. सणासुदीला त्यांच्या घरी काही केलं तर आम्हा दोघांसाठी आवर्जून आणायची. मग त्या दिवशी मात्र आमच्या घरचं जेवण फ्रीजमध्ये सारलं जायचं. अशी ही शिलाबाई गेली 3 वर्ष माझ्याकडे धुणं भांडी केरपोछा करत होती. आज आमची मित्रमंडळी दुपारी 3 पर्यंत मुंबईहून येणार होती आणि नेमकी आमच्या दोघांची महत्त्वाची मीटिंग निघाली. कदाचित लवकर पोहोचली मित्रमंडळी तर पंचायत नको, म्हणून काल शिलाबाईला विचारलं. अर्थात त्या बदल्यात मी तिला पैसे देईन असं कबूलही केलं. तर म्हणाली, बाई, अहो 1 दिवस थांबले तर लगेच पैसे नकोय द्यायला. एरवी करताच की तुम्ही मुलांसाठी. जाते ग शिलाबाई, असं म्हणून मी निघाले. ज्या मीटिंगसाठी एवढा आटापिटा केला ती शेवटी कॅन्सलच झाली. चला आता घरी लवकर पोहोचता येईल. लॅचकीनं दार उघडत असतानाच शिलाबाईला हाक मारली. शिलाबाई, आले बरं का मी, आता तू घरी जाऊ शकतेस. शिलाबाई घाईघाईनं बेडरूमच्या बाहेर आली. तिथं ही काय करत होती? शिलाबाई, बेडरूम मध्ये काय करत होतीस? काही नाही, काही नाही. मांजर आली वाटलं म्हणून आत गेले. आत बघितलं तर पलंगावरची चादर चुरगळलेली. शिलाबाई, तू पलंगावर झोपली होतीस? माझ्या मागोमाग नवरा आत आला. त्याच्याही लक्षात आलं. झोपली होतीस का आमच्या पलंगावर? मी लवकर घरी येणार नाही म्हणून निवांत झोपलीस? काढून टाक कामावरून. ह्या लोकांना किती दिलं तरी आपल्या जातीवरच जाणार. आणि चूक चूक त्यांची नाही, तुझी आहे. अजून डोक्यावर चढवून ठेव. बाई, नका राग धरू. बाई, कामावर नका काढू. बाई, मला एकदा पलंगावर झोपून बघायचं होतं. कसा मऊ मऊ असतो ते बघायचं होतं. बाई बाई, मी चुकले. बाई, मी पाया पडते तुमच्या. सगळ्या चादरी काढ आणि धुवून टाक. बाई, सगळं करते, पण मला कामावर काढू नका. बाई, ते नंतर बघू. बाई, आणि उद्या कामावर येऊ नकोस. बाई, कामावर काढू नका मला. बाई, जा तू. वाटलं तर बोलावून घेईन. नाही नाही बाई. नाही, मुळीच नाही. ही असली माणसं नकोय आपल्याला. मला नवऱ्याचं बोलणं पटलं. मी तिला डोक्यावरच चढवून ठेवलं होतं.
तिच्या संसाराला भांडी दे, मुलांना कपडे दे, खाऊ दे, असं मी नेहमी करायचे. पण आजची तिची चूक माफ करण्यासारखी नव्हतीच मुळी. मी स्वयंपाकघरात बघितलं, जेवली पण असेल ओरपून, मनात आलंच. पण आश्चर्य, एका पातेल्यात शेवयाची खीर करून ठेवली होती. बाईंनी सगळा स्वयंपाक केलाय, पण गोड विसरल्या वाटतं. असं समजून तिनं खीर करून ठेवली होती. खरं तर मीटिंगहून येताना मीच गुलाबजाम आणणार होते, पण विसरलेच. मंडळी 2:30ला पोहोचली. त्यानंतर नुसता धुमाकूळ, गप्पा, गोष्टी, चेष्टा, विनोद, हसत खेळत जेवणं झाली. सगळ्यांनी खीर आवडीनं खाल्ली. कशी केलीस ग? अगदी टॉप झालीये. ताज हॉटेलची रेसिपी दिसतेय. ताज ही काय भानगड आहे? ती काय बाबा, हल्ली मुंबईत आले ना की ताज मध्ये राहतात. आमच्यासारख्या गरीब मित्रांना विसरू नका बरं का. एकदा 2 दिवस राहिलो तर इतके टोमणे. अगं पण सुचलं कसं ताजमध्ये जायचं? त्याचं काय झालं, आता 50 वर्षांची झाली म्हणून माझ्या लाडक्या बायकोला हे खास गिफ्ट, अच्छा. ताज स्टे. हा. आणि एक गंमतच झाली. हं. आमच्या खोलीच्या शेजारी एक राजपुताना स्वीट होता, वा, खास श्रीमंत लोकांसाठी बनवलेला. भाडं दिवसाला 1.5 लाख. 1.5 लाख? येस. सकाळी आम्ही खोलीच्या बाहेर पडत होतो तर तिकडे साफसफाई चालू होती. आता आम्हाला उत्सुकता की आहे तरी कसा आतून. मग काय, मग सफाई कामगाराला विचारलं, बघू का जरा. तर तो म्हणाला, हे पा 5 मिनिटात बघा म्हणून. वाव, कसा होता ग आतून? एखादा राजवाडाच जणू. प्रत्येक रूम मधून समुद्र दिसत होता. दिवाणखानातल्या झोपाळ्यावर बसलो तर वाटलं समुद्राच्या लाटांवरच डोलतोय आपण. मस्त. पाय रुततील एवढे जाड गालीचे. बेडरूम म्हणजे आरसे महालच जणू. बाथरूम तर आमच्या घरा एवढी नक्की असेल. अगं मग फोटो तरी काढायचेत. काढलेत. थांबा दाखवते. हा बघ माझा नवरा कसा झोपाळ्यावर निवांत झोपलाय ते. अच्छा, फक्त मीच का? आणि तुझाही दाखव की. ही बघा माझी नवरी कशी गुरफटून झोपली दुलई. जणू रात्रभर आपल्या महालात राणी सरकार पौडले आहेत. मला एकदा पलंगावर झोपून बघायचं होतं. कसा मोमो असतो ते बघायचं होतं. बरं झालं फोटो काढलेत ते. आम्हाला तरी बघायला मिळाला. एवढा 5 स्टार हॉटेलातला राजपुताना स्वीट. हो ना. इतके दिवस नुसतं मासिकातच फोटो बघत होतो. तुम्ही 5 मिनिटं का होईना पण राहिलात तर. खरंच ग, दिवसाला 1.5 लाख रुपये भाडं परवडेल का आपल्याला? हो ना. नाही. मी नवऱ्याकडे एकदम चमकून पाहिलं. माझ्या जे मनात आलं तेच त्याच्याही आलं असावं. राजपुताना स्वीट आम्हाला परवडणारा नव्हता, तरी ते सुख आम्ही 5 मिनिटं का होईना उपभोगलं. मग शीलाबाईला आमच्या पलंगावर एकदा झोपावंसं वाटलं तर यात तिने काय मोठा गुन्हा केला. 3 वर्ष तिनं माझ्या घरासाठी कष्ट उपसले होते. माझ्याकडे पैसे होते म्हणून मी तिला कामावर ठेवलं. मी पैसे दिले, तिनं काम केलं. नाही, हा हिशेब इथेच फिटणारा नव्हता. त्यातून आमच्यात एक नातं निर्माण झालं होतं. ती माझी सखी होती. हे नवं नातं माझ्या लक्षात आलं आणि मी खुश झाले. दुसऱ्या दिवशी उजाडताच नवऱ्याला म्हटलं, बोलावूया का शीलाबाईला? जरूर बोल. अशी चांगली बाई मिळणार नाही. आपण वेड्यासारखेच वागलोय का? तेवढ्यात बेल वाजली. शीलाबाई दारात उभी होती. मन गरगरत आवर्त, मन रान भूल मन चकवा. आधार कसा शोधावा,
मन मनाचं उमगत नाही. शिलाबाई आपल्या बेडरूममधल्या पलंगावर झोपली हे लक्षात आलं आणि माझं मन गरगरतं आवरतं झालं. सखीचं नातं बाजूला पडलं आणि चकवा व्हावा तशी मनाची गाडी शिलाबाईला हाकलून द्यायला तयार झाली. पण हॉटेल ताजची आठवण झाली आणि परिस्थितीचं भान आलं. आवरतं संपलं. बोलवूया का शिलाबाईला असे शब्द मनात उठले. संवाद जुळला आणि टेलिपथीनं शिलाबाई हजर झाली. ग्रीस देश आहे कसा? सुंदर, नितांत सुंदर. निळशार पाणी, मंत्रमुग्ध करणारी छोटी छोटी बेटं, पांढऱ्या भिंती आणि निळे दरवाजे खिडक्या असलेली घरं. आणि आणि त्याचीच तर गोष्ट आहे ही. मिकोनोस बेटावर जायचं ठरवलं तेव्हा हेही ठरवलं की असं हॉटेल पाहिजे जे पांढऱ्या निळ्या रंगाचं असेल. आणि मिळालंही अगदी तसंच. एका ग्रीक माणसाचं हे हॉटेल आहे. त्याला 92 वर्षांची आई आहे हे त्या हॉटेलचं वैशिष्ट्य. अथेन्स विमानतळावर उतरल्यावर लक्षात आलं की अरे, माझं सामान आलं नाही. जाताना सिल्कचा सलवार कुर्ता घातला होता आणि केबिन बॅगेत एक स्पेअर असावा म्हणून सलवार कुर्ताच ठेवला होता. पण बाकीच्या सामानात होते वेस्टर्न कपडे, ग्रीसला जायचं म्हणून मुद्दाम शिवलेले. पण जेव्हा लक्षात आलं ती सामान गायब तेव्हा मन खट्टू झालं. पण एअर कंपनीने आश्वासन दिलं की 2 दिवसात सामान मिकोनोस बेटावर येईल. दुसऱ्या दिवशी सकाळी मिकोनोस बेटावर गेलो. हॉटेलात चेक इन केलं तेव्हा दुपारचे 4 वाजले होते. वातावरणात मस्ती होती. सगळे जण गुरमीत आणि म्हणूनच उत्साहात. आमच्या दोघांची वयं आज 60च्या पुढची नसून 20च्या पुढची आहेत हे आम्हाला जाणवलं. पण खट्टू मनाने केबिन बॅगमधला सिल्कचा ड्रेस घातला. नवऱ्याने माझ्याकडे बघून घातलेली शीळ मात्र मला त्रासदायक ठरत होती. नंतरचे 4-5 तास असं एक बेट पृथ्वी तलावर आहे याचं आश्चर्य वाटावं इतकं सुंदर. पण मनात भावना मात्र आउट ऑफ फिश असल्याची. दुसऱ्या दिवशी सकाळी उजाडताच मात्र एक आश्चर्य घडलं आणि माझी बॅग हॉटेलमध्ये पोहोचली. मी प्रचंड खुश होऊन मनाप्रमाणे तयार होऊन हलकासा मेकअप करून बाहेर पडले. बाजारपेठेतून फिरताना आज मी कॉन्फिडंट होते, कारण आज मी आउट ऑफ फिश नव्हते. सहज एका दुकानात शिरले. 2 तरुण इटालियन मुली हे दुकान सांभाळत होत्या. एक ड्रेस मला फार आवडला म्हणून मी त्याची किंमत विचारली. तर त्या मला म्हणाल्या, मॅडम, कालचा तुमचा ड्रेस एकदम मस्त, आम्हाला प्रचंड आवडला. काल संपूर्ण बाजारपेठेत त्याचीच तर चर्चा होती. म्हणजे खरं तर मी आउट ऑफ फिश नाही, टॉक ऑफ द टाउन होते. आणि माझा भारतीय पोशाखाचा अभिमान जोपासला गेला. पण दुसरी घटना मात्र काहीशी वेगळी ठरली. आम्ही ज्या हॉटेलमध्ये राहिलो होतो त्या हॉटेलच्या मालकाची आई 92 वर्षांची होती. सुरकुतलेली पण खुटखुटीत. दुसऱ्या दिवशी सकाळी ब्रेकफास्ट करायला आम्ही ब्रेकफास्ट रूममध्ये गेलो. या बाईसाहेब तिथे हजर होत्या. आम्हाला तिने कमरेत झुकून विश केलं तिच्या भाषेत. आम्ही तिला विश केलं आमच्या भाषेत. पण भावना पोहोचल्या. तिच्या लक्षात आलं की आता मी अंडी खायचा विचार करते. ती तुरू माझ्या जवळ आली आणि काहीतरी म्हणाली तिच्या भाषेत. मला अजिबात कळलं नाही. मग माझ्या मदतीला तिथे काम करणारी मुलगी आली. ती तुला हवं तसं अंड करून देईल. इंग्लिशमध्ये तिने मला समजावलं.
पण सेकंदाचाही विचार न करता माझ्या मनात आलेला विचार, नको नको, 92 वर्षांच्या म्हाताऱ्या बाईला माझ्यासाठी मी अंड करायला लावू? छे छे, आम्ही भारतीय मोठ्या माणसांना आदराने वागवतो. मी लगेच म्हटलं, नो नो थँक्स. माझ्या चेहऱ्यावरचा भाव तिच्या लक्षात आला. ती निघून गेली. दुसऱ्या दिवशी आम्ही ब्रेकफास्ट रूममध्ये आलो तर ती तिथे होती. मी तिला ग्रीट केलं, तिनेही मला केलं. पण ती माझ्याजवळ न थांबता निघून गेली. मला एक विचित्र भावना मनात आली. ही माझ्यावर रागावल्यासारखी वाटते. मी लगेच कालच्या मुलीला विचारलं, तिला तू अजिबात आवडलेली नाहीस. का? कारण काल तू तिला तुझ्यासाठी अंड करायला दिलं नाहीस ना. मला वाटलं ती माझ्यापेक्षा मोठी आहे, तर तिला मी का त्रास द्यावा? अगं, तो काही तिच्यासाठी त्रास नव्हता. ती इथे येऊन राहणाऱ्या प्रत्येक माणसासाठी त्यांची सेवा म्हणून अंड करून देते. हो, इथे येऊन राहणाऱ्या प्रत्येक माणसाला ती देवाचा दूत समजते. तिचं असं म्हणणं आहे की इथे राहणारे प्रवासी आणि ती यांच्यात एक नातं आहे. तिच्या घरात येणारे प्रवासी ही तिची जबाबदारी आहे आणि म्हणून ती त्या प्रत्येक माणसासाठी एक तरी पदार्थ स्वतःच्या हाताने करून देते. अच्छा. आणि काल तू तिचा नेमकं हाच हक्क नाकारलास आणि म्हणून तिला दिवसभर वाईट वाटत राहिला. अरे बाप रे, मी काय विचार केला आणि त्याची परिणिती काय झाली. आपण भारतीय संस्कृतीचा अभिमान बाळगतो. अतिथी देवो भव, मोठ्यांना मान. ती तर याही पुढे होती. आपल्या हॉटेलात राहायला येणारे हे देवाचे दूत आणि छोट्यांनाही मान, ही संस्कृती ती बाळगून होती. मी माझ्या पद्धतीने केलेला योग्य विचार तिच्या मात्र भावना दुखावणारा ठरला. मी तिच्या जवळ गेले आणि मराठीत लाडीकपणे म्हटलं, ए आजी, माझ्यासाठी ऑमलेट करतेस? आणि चक्क हे मराठी तिला समजलं. त्यानंतरचे पुढचे 8 दिवस, म्हणजे मी तिथे असेपर्यंत, ती मला वेगवेगळे अंड्याचे प्रकार करत होती आणि तिची माझी गट्टी जमली. या अनोळखी नात्याचा कुणी कसा भरोसा द्यावा, आधार कसा शोधावा, मन मनास उमगत नाही. ग्रीसमध्ये 7 समुद्र पार गेल्यावर देश, वेश, भाषा यांच्याही पलीकडे गेल्यावर एक माणूस म्हणून उरते ती शब्दांपलीकडली भाषा. त्या मार्केटमधल्या इटालियन लोकांच्या नजरेत माझ्या मते साधा आणि घरगुती असलेला भारतीय वेश देखणा ठरला. तर मी आदर दाखवण्याच्या भावनेतून दिलेला नकार माझ्या त्या ग्रीक आजीला रुसव्यात नेणारा ठरला. खरंच माणसा माणसातील अनोळखी नाती कशी पुढे जातील याचा भरोसा देणं अवघड आहे. एका संध्याकाळी आम्ही दोघं गप्पा मारताना विचार करत होतो, कुठे जाऊया या सुट्टीत. तर माझा संगीतप्रेमी नवरा म्हणाला, कधीपासून माझ्या मनात एक इच्छा आहे, बनारसला जाऊन बिस्मिल्ला खाजींना भेटायचं. पण आता खासाहेब नाहीत. निदान त्यांचं वास्तव्य ज्या घरात झालंय त्या घराचं दर्शन घ्यायचं. ते ज्या जागेवर बसत त्या जागेवर बसायचं आणि त्यांनी वाजवलेल्या सनईचे सूर ऐकत राहायचं. माझ्या भाऊक नवऱ्याच्या चेहऱ्यावरचे भाव अगदी माझ्या मनाला भिडले. मला देखील गंगेची आरती मोहावत होतीच. घंटेची किणकिण, स्तोत्रांचं पठण, शंखांचा नाद. बनारस एक मल्टीलेयर्ड सिटी. अनेक स्तर, अनेक पदर. जो येतो तो या शहराच्या अगदी प्रेमात पडतो.
एक सात्विक आध्यात्मिक प्रेम. ठरलं तर मग आपण बनारसला जायचं. येशील तू? तुला तर घाण अजिबात आवडत नाही. खरंय, पण मला काय वाटतंय, एखादी गोष्ट आपल्या मनात असली ना तर आपण दुसरा विचारच करत नाही. मग त्यापेक्षा त्याकडे बघण्याचा दृष्टिकोनच बदलला तर फारसा त्रास नाही होणार. बनारसला पोहोचल्यावर दुसऱ्या दिवशी आम्ही पहाटे पहाटे उठलो. अंघोळी करून घाटावर जायला निघालो. तसा आम्हाला उशीरच झाला होता. समजलं असं की बनारस सकाळी 2:30लाच जागं होतं. नाव ठरवायला म्हणून माझा नवरा पुढे गेला. मी हॉटेलच्याच बाहेर त्याची वाट बघत होते. तेवढ्यात घाटावरून 5-6 जणी हॉटेलच्या आवारात आल्या. हॉटेलच्या बाहेरच्या बाजूला झोपडी वजा घरं होती. त्यातली एक जण माझ्या दिशेनं आली. बाकीच्या पुढे गेल्या. माझ्याकडे बघून ती हसली. मीही हसले. जवळ आल्यावर मी विचारलं, आप गंगा स्नान करके आई? जी हाँ, और गंगा मैया की पूजा भी की. आपने? मैं अभी जा रही हूँ. आपने स्नान किया? जी हाँ, लेकिन गंगा मैया में नहीं, रूम में किया. कोई बात नहीं. कल कर लेना. मी मानेनच हो म्हटलं. तिच्या उंजळीत प्राजक्ताची फुलं होती. आपने तुलसी मैया की पूजा की? मी मानेनच नाही म्हटलं तर स्वतःच्या उंजळीतली अर्धी फुलं तिनं मला दिली. कोई बात नहीं. आप आइए मेरे साथ, हम मिलके करेंगे. तिच्या घराबाहेर खुंटीला टांगलेली एका पत्र्याच्या डब्यात तुळस होती. घरातून तिनं हळद कुंकू आणलं. मग आम्ही दोघींनी मिळून तुलसी मैया की पूजा केली. या सगळ्या गडबडीत 10 मिनिटं गेली. तोपर्यंत माझा नवरा परत आला. अस्ती घाट ते मनकर्णिका घाट आणि परत असा नावेचा प्रवास ठरला होता. त्या नावेच्या वल्हवण्याचा सुबुक डुबुक सुबुक डुबुक हा आवाज सुद्धा त्या शांततेचा भंग करत होता. पण डोळे मिटून घेतले की मनाला अगदी प्रसन्न करणारा होता. आता परत येईपर्यंत कोणीही बोलायचं नाही, फक्त अनुभव घ्यायचा, असं आम्ही नजरेनंच ठरवलं. डोळे मिटल्यावर जाणवलं की विचार येत नाहीयेत मनात. जाणवतोय तो फक्त आणि फक्त श्रद्धेचा आवाज, घंटेची किणकिण, भक्तिभावानं म्हटलेल्या आरत्या, टाळ चिपळ्यांचे आवाज आणि या सर्वांना पार्श्वसंगीत म्हणून सुबुक डुबुक सुबुक डुबुक. डोळे उघडले ते थेट मनकर्णिका घाट आल्यावर आणि नकळत हात जोडले गेले. 200 वर्ष अखंड धगधगणारी चिता. ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देव. ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती दे. ओम शांती, ओम शांती. परत येतानाही बराच वेळ शांततेत गेला. 2 तास कसे गेले कळलंच नाही ना. हो ना. हा अनुभव खूप काही देऊन गेलाय. खरंय. आपण इथं असेपर्यंत मी तरी रोज येणार आहे. आणि घडलंही तसंच. नंतरचे 3 दिवस हाच परिपाठ ठरून गेला. आधी गंगेच्या माईबरोबर तुलसी मैयाची पूजा आणि मग श्रद्धेचा आवाज ऐकणं. ती माझ्यासाठी रोज प्राजक्ताची फुलं घेऊन माझी वाट बघायची. आमच्यात एक 2-4 वाक्यांचा संवाद व्हायचा. ती सायकल रिक्षावाल्याची आई होती. आम्ही तिच्या मुलाच्या रिक्षेतून दिवसभर फिरत असू. आम्हाला दोघींना एकमेकींचं नावही माहीत नव्हतं आणि त्याची गरजही नाही वाटली. पण आमच्यात एक नातं जरूर निर्माण झालं होतं. सकाळी उठता क्षणीच मला तिची आठवण यायची. ती माझी वाट बघत असेल या जाणीवेनं हात भराभर चालायचे आणि आवरून खाली आले
की माझी वाट बघत उभ्या असलेल्या तिला बघितलं की मन सुखी व्हायचं. जाण्याच्या दिवशी सकाळी 8 वाजता सगळं सामान आणि आठवणी गोळा करून खाली आलो तर ती तिथेच उभी दिसली. मी घाईघाईने तिच्या जवळ आले. आप मेरे लिए इतनी देर से खड़ी हैं? कोई बात नहीं. आज आप जा रही है, चलो मिल के पूजा करेंगे. खरं तर मी तिला म्हटलं होतं की मी उद्या जाणार आहे. तिला धन्यवादही दिले होते. तरीही ती माझ्यासाठी आज 2 तास उभी का होती? फक्त मी पूजा करावी म्हणून? का? आणि जे मनात आलं त्यानं एक साशंकता निर्माण झाली. ती गरीब होती, खूप गरीब होती. या हॉटेलात राहणाऱ्यांची सांपत्तिक स्थिती तिला माहीत असणार. माझ्याकडून तिला काही हवं होतं का? पैसे? आणि म्हणूनच 4 दिवस पूजा केल्यावरही मी काही देत नाहीये हे बघून ती आज सकाळपासून आशेनं वाट बघत उभी होती का? किती द्यावे? आपणहून द्यावे की तिनं मागायची वाट बघावी? मन चंचल असतं, क्षणात ते घिरट्या घालतं. आम्ही दोघींनी पूजा केली. ती काहीच बोलेना. मलाही अंदाज येईना. आपने 4 दिन मुझे बहुत कुछ दिया, लेकिन मेरे पास आपको देने के लिए कुछ भी नहीं है. कोई बात नहीं. आपने मेरे साथ पूजा की, वो मेरे लिए बहुत है. तिला अपेक्षा नाही हे ऐकल्यावर मलाच वाटलं की हिला काहीतरी द्यावं. मैं आपको कुछ देना चाहती हूँ. आपको चलेगा? नहीं नहीं, इसकी कोई ज़रूरत नहीं. मुझे आपको साड़ी देनी है, लेकिन मेरे पास नहीं है. अगर मैं आपको पैसे दूँ तो आप आपकी पसंद की ले लेंगी? ती 2 पावलं मागे सरकली. नहीं नहीं, मैंने इसके लिए नहीं किया. आप अगली बार लेके आना. मैं कहाँ फिर से आने वाली हूँ? कोई बात नहीं. लेकिन मैं आपको कुछ देना चाहती हूँ. असं म्हणत मी तिच्या हातात पैसे द्यायला लागले. तर तिनं ते न घेता मला म्हटलं, अगर मैं कुछ मांगू तो आप मुझे दोगे? मनात संवाद सुरू झाला. तिला जास्त पैशांची अपेक्षा आहे का? माझ्या हातातली 500ची नोट तिला दिसत होती. मागितलेच जास्त तर किती द्यावे? हाँ जरूर, मांग लीजिए. मेरा आज तक किसी ने फ़ोटो नहीं निकाला. आप निकाल सकेगी? हाँ हाँ जरूर, क्यों नाही. मी मोबाईल काढला आणि तिचा फोटो काढणार तितक्यात ती म्हणाली, मुझे फ़ोटो आपके साथ चाहिए. माझ्या नवऱ्याने आमचा फोटो काढला. मी तिला मिठी मारली. हॉटेलच्या पत्त्यावर तिला फोटो पाठवला. आमचा ऋणानुबंध तिथंच संपला का? माहित नाही. आम्ही दोघी अगदी वेगवेगळ्या दुनियेतले होतो का? असू कदाचित. कारण तिने निस्वार्थी मनानंच मला पूजा करायला लावली. पण शेवटी माझ्या मनात तिच्या हेतूबद्दल शंका आलीच. त्या नावेच्या वल्हवण्याचा चुबुक डुबुक चुबुक डुबुक आवाज माझ्या कानात घुमायला लागला. माझ्या मना जरा थांबना, तुझे धावणे अन मला वेदना. माझ्या मना, अरे कुठे धावतोय सुईत दोरा ओल्यासारखा? मला तुझ्या मागे धावावं लागतंय. वारा सुद्धा तुझ्या पुढे फिका पडतोय कधी कधी. थोडं थांब, ठहराव घेत जा, बुद्धीला थोडी जागा देत जा.
अरे माझी दमछाक होते रे तुझ्या मागे धावता धावता. आणि त्याहीपेक्षा फजितवाडा होतोय. आणि त्यामुळे अहंकार, अपराधीपणा, ओशाळलेपणा केव्हा मला चिकटतात हेही कळत नाही. म्हणून म्हणते, तुझे धावणे अन मला वेदना. बनारसला आल्यावर बिस्मिल्ला साहेबांचं घर बघायला जायचं हे तर नक्कीच. त्यांच्या घरी जायला सायकल रिक्षेशिवाय पर्याय नाही. बनारसच्या गल्लीबोळात जायला हे वाहन सगळ्यात उत्तम. हमें उनके घर का पता नहीं है, किसी को पूछना पड़ेगा, आम्ही त्याला म्हटलं. उसकी जरूरत नहीं, हमें पता है. हॉटेलपासून त्यांच्या घरापर्यंतचा प्रवास श्रवणीय होता, कारण रिक्षेवाला अखंड त्यांच्याबद्दल बोलत होता. बनारसमधल्या प्रत्येक माणसाला त्यांच्याबद्दल अभिमान होता, प्रेमयुक्त आदर होता. आम्ही त्यांच्या घरी पोहोचलो. दारावर त्यांच्या नावाची पाटी होती, पण मोठं कुलूप होतं. अरे, हे कसं घडलं? आम्ही तर ऐकून होतो की त्यांच्या घरात खूप माणसं राहतात. त्याचं असं होतं की घराचं चाललं होतं नूतनीकरण, आणि म्हणून त्यांचे कुटुंबीय दुसरीकडे राहायला गेले होते. आम्ही खट्टू झालो. एक खिडकी उघडी दिसली. त्यातून आत डोकावून बघत असताना एका 25-30 वर्षाच्या युवकानं आम्हाला हटकलं. आप कौन? अहो, या विचारण्यात सुद्धा एक मार्दव होतं, आदब होती. आम्ही त्याला आमची ओळख आणि येण्यामागचा हेतू सांगितला. आमच्या डोळ्यातली प्रामाणिक तळमळ त्याला जाणवली. मेरे पास अब घर की चाबी नहीं है, लेकिन यहाँ से थोड़ी दूर हम सब रहते हैं. मैं उनके बड़े लड़के का लड़का, इनका पोता. अगर आप चाहो तो मैं आपको अपने पिताजी से मिलवा सकता हूँ. आम्ही खुशीनं तयार झालो. त्यानं पिताजींना आम्ही येत असल्याचं फोनवरून कळवलं. आम्हाला दारात बघताच खान साहेबांनी गायला सुरुवात केली. स्वतःची ओळख करून देण्याची ही पद्धत आम्हाला भावली. आम्ही कोण आहोत, कुठून आलो हे माहीत करून घेण्याची त्यांना गरजच वाटली नाही. आम्ही त्यांच्या पिताजींचं घर बघायला आलो एवढीच ओळख त्यांना पुरेशी होती. ते पलंगावर बसले होते आणि आम्ही त्यांच्या समोर खुर्चीवर. ते गात असलेल्या मियाकी तोडीचे स्वर, ते स्वर आम्हाला भारावून टाकत होते. शांत, मनाला भिडणारे स्वर. त्यांना साथीला तबलजी, संवादिनी यांची गरजच भासली नाही. हृदयातून उमटलेले स्वर. त्यांच्या अंतरंगाचा आरसाच जणू. आपल्या समोर आपले चाहते बसले आहेत, ही आणि फक्त हीच भावना. डोळे मिटून आम्ही त्या स्वरांचा आस्वाद घेत होतो. भानावर आलो जेव्हा ते गायचे थांबले तेव्हाच. कशी गंमत असते बघा, जेव्हा नकळत, अपेक्षा न करता मंत्रमुग्ध करणारं असं काहीतरी समोर येतं, तेव्हा कित्येकदा आपल्याला आपल्या छोटेपणाची जाणीव होते. आणि नेमकं हेच घडलं यावेळी. आम्ही खां साहेबांचं घर बघायला आलो होतो. आता ते नाहीत याची जाणीव आम्हाला होती, पण त्यांचे कुटुंबीय असतील, ते आम्हाला भेटतील ही भावना आमच्या मनात का नव्हती?
खाँसाहेब असते तर नक्कीच महागातल्या महाग मिठाईचा पुडा आम्ही त्यांच्यासाठी आणला असता. पण हीच भावना त्यांच्या कुटुंबियांसाठी आमच्या मनात का आली नाही? म्हणजेच ते जगप्रसिद्ध, त्यांना भेटायला आम्ही जातोय हा इगो आमच्या मनात होता. पण आज त्यांच्या बेट्यानं मात्र ही भावना मनात ठेवली नाही. आम्ही अनोळखी, त्याचे स्वतःचे चाहते आम्ही नव्हतो, तरीही आपल्या पिताजींचे चाहते. अनोळखी असले तरीही ही मंडळी आपले मेहमान आहेत. आज माझ्याजवळ जे काही आहे ते देऊन त्यांचं आपण स्वागत करायचं ही त्यांची भावना होती. आता माझ्या मनात मात्र त्यांनी आम्हाला काहीतरी दिलंय, पण आज आमच्याजवळ त्यांना द्यायला काहीही नाही, अगदी मिठाईसुद्धा नाही, अशी भावना निर्माण झाली. माझ्या चेहऱ्यावरची चलबिचल त्यांनी ओळखली. आपको कुछ चाहिए? मी त्यांच्याजवळ माझ्या भावना व्यक्त केल्या. हाँ, मैं समझ सकता हूँ, लेकिन आप इतनी दूर से हमारे इधर आए, यही बात हमारे लिए बहुत है. मगर मैं आपकी समस्या का हल निकाल सकता हूँ. त्यांनी त्यांच्या बेटीला हाक मारली आणि तिला घरातून चहा आणि मिठाई आणायला सांगितलं. अरे मेहमान इतनी दूर से आए हैं, उन्हें अच्छी सी चाय पिलाओ. त्यांच्या बेटीनं थोड्याच वेळात मिठाई आणि चहा आणला. मिठाई माझ्याकडे देत ते म्हणाले, अभी आप ये मिठाई मुझे दे सकती है, समझ लेना आपने हमारे लिए लाई है. अरे हे काय होतं हे? अजूनही त्या घटनेचा विचार करते तेव्हा जाणवतं मला या विचारांच्या उंचीवर का जाता आलं नाही. ही उंची त्यांना त्यांच्या संस्कारातून मिळाली का, की बनारस शहराच्या पवित्रतेतून, की गंगा मैयाच्या पाण्यातच ही विचारांची जादू आहे? मनाचा नितळपणा जो रामदास स्वामींनी दासबोधात वर्णन केला, तोच नितळपणा आज मी अनुभवला. परत कधी मी बनारसला आले आणि त्यांना भेटले तर निश्चितच महागातली मिठाई, त्याचा मोठ्यातला मोठा पुडा त्यांच्यासाठी मी आणेन. पण मग मी तसं का करेन? याचं उत्तर काय असेल माझ्या मनात? उपकाराच्या भावनेतून? मग ओशाळेपणाच्या भावनेतून? नाही. परतफेडीच्या भावनेतून? तसं नाही. मग अपराधीपणाच्या भावनेतून? मुळीच नाही. कारण माझ्याही मनाला आता नितळतेचा स्पर्श झाला आहे. म्हणून बनारसला जाऊन अस्वच्छता मला दिसलीच नाही. या दुबळ्या गळक्या झोळीत हा सूर्य कसा झेलावा, आधार कसा शोधावा, मन मनास उमगत नाही. खरं तर मी एक समुपदेशक. मनाचे अनेक कंगोरे मला माझ्या कामातून अनेकदा उलगडत असतात. पण तरीही या मनाचा तळ इतका खोल आहे की माझा मानसशास्त्राचा अभ्यास, अनुभव कितीही असला तरी मनाचा तळ गाठताच येत नाही. आणि अशा माणसांच्या दर्शनानं याची अधिकाधिक जाणीव होत जाते. या मनाचा सूर्य झेलण्यासाठी आपलं पूर्ण आयुष्य घातलं तरी आपल्या जाणीवेतली अभ्यासाची, अनुभवांची झोळी दुबळीच आहे, अशी जाणीव या परिस्थितीत होते. प्रत्येक माणूस वेगळा असतो, प्रत्येक क्षणी येणारा अनुभव नवा असतो, हे मात्र खरं. त्या अनुभवातून आपण नवीन शिकावं, समृद्ध व्हावं आणि आपल्या आयुष्यात अशी माणसं आली हे आपलं केवढं भाग्य, याचा आनंद घ्यावा एवढंच खरं.